साहेब, शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्याला केवळ गावावर निवेदन देण्यात आलेलं आहे. या सर्व शेतकऱ्यांना काय आश्वस्त करावं आणि आपल्या सर्वांना काय सूचना कराव्या? तर या संदर्भाने जे कन्सर्न पोलीस स्टेशन आहेत त्यांना विशेष तपास पथक स्थापन करून त्या संदर्भातली कारवाई ही तातडीने करण्याची आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतींनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की जे चोरीने ग्रस्त जे भाग आहेत तर त्या ठिकाणी CCTV बसवण्याविषयी त्यांना आम्ही आवाहन करणार आहे आणि त्यांची सुद्धा मीटिंग लावून त्या संदर्भाने आम्ही त्यांना सूचना देणार आहोत. त्याचबरोबर लवकरात लवकर या संदर्भातलं डिटेक्शन होऊन शेतकऱ्यांना दिलासा भेटेल या संदर्भातलं मी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. भंगारवाल्यांचं सुद्धा जे भंगारवाले या संदर्भातले सामील असतील किंवा ते घेत असतील तर त्यांच्यावर सुद्धा त्या चोरीमध्ये त्यांना आरोपी करून भविष्यामध्ये यांनी वारंवार या संदर्भातले गुन्हे केले तर संघटित गुन्हेगारीची कलम लावून त्यांना मोक्यासारख्या आणि 111 BNS 111 112 यासारखी कडक कलम आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत दिलेले आहेत. आपण सर्वांनी केबल चोरी आणि इतर समस्यांवर निवेदन दिलेलं आहे. काय आपली मागणी आहे संघटना काय सांगणार? नाही, खरं तर या संदर्भात आम्ही सगळे शेतकरी संघटनेचे या ठिकाणी प्रमुख लोक आहेत. जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस केबल चोरीवाडीच्या खरं तर घटना व्हायला लागल्यात. आमचं येडगाव असेल, कोळवाडी गाव असेल, हिवरे खुर्द असेल, अनेक घटना खरं तर रोज कानावर येतात. शेतकऱ्यांच्या खरं तर ही मनात संतप्त भावना आहेत की खरं तर अगोदरच एक तर शेतकरी अडचणीत आणि त्याच्यात असं जर केबल चोऱ्या जर होत असतील आणि या ठिकाणी दिवसेंदिवस खरं तर घटना वाढतात. त्याच्यामुळे शेतकरी या घटनेला फार त्रस्त झालाय. DSP साहेबांना आम्ही भेटलो, तालुक्याचे कार्यक्षम अधिकारी आहेत, त्यांना सगळे शेतकरी संघटनेचे प्रमुख लोक भेटले, शेतकरी भेटले. त्यांना सांगितलं की साहेब स्वतः हा विषय तुम्ही स्वतः हातात घ्या, स्वतः गांभीर्याने हा विषय हातात घ्या, जेणेकरून इथले जे काही भंगार व्यावसायिक असतील जे याला या गोष्टी खरं तर खतपाणी घालत असतात त्यांच्याकडून ज्यावेळेस या केबल विकत घेतात त्यावेळेस त्या चोरांचं फावत असतं. हे केबल भंगार व्यावसायिक असतील किंवा हे जे काही केबल चोर आहेत साहेबांनी सांगितलं की त्यांना मोकासारखी कारवाई आम्ही त्या ठिकाणी करू. कारण जुन्नर तालुक्यात हा प्रकार फार वाढत चाललाय आणि शेतकऱ्यांमध्ये फार संतप्त भावना. इथे जरी संघटनेचे प्रमुख जरी लोक असली परंतु हा जनमानसात असेल, शेतकऱ्यांच्या खरं तर मनात असेल, हा फार प्रश्न गंभीर झालेला आहे आणि याच्याबद्दल संतप्त भावना आहेत. याच भावना खरं तर आम्ही निवेदनाच्या स्वरूपात या ठिकाणी DSP साहेबांना मांडल्या आहेत. साहेबांनी सांगितलं ज्या खरं तर ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या घटना घडल्यात तिथं साहेब स्वतः म्हणले मी स्वतः जाऊन तिथले जे पोलीस अधिकारी असतील यांची सगळे एक टीम नेमून सगळ्या पोलिसांना त्यांनी ते म्हणले आम्ही सूचित केलंय की परत अशा कुठल्या घटना होणार नाही. या संदर्भात खरं तर साहेब म्हणले मी स्वतः हा विषय हातात घेणार आहे. आज DYSP आपण या ठिकाणी केबल चोरीच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं, परंतु पत्रकार महोदय आम्हाला तुमच्या मार्फत या प्रशासनाला हेच सांगायचं आहे की ह्या जुन्नर तालुक्यामध्ये परप्रांतीय लोक फार आलेले आहेत. तर आपल्याला त्याचा एक ताळमेळ इथे या ठिकाणी बसत नाही. तर प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण इथे इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की परप्रांतीय जेवढे या ठिकाणी आले, जे बिगर नंबर प्लेटच्या गाड्या आहेत, अनोळखी माणसं, यांची चौकशी केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ही जी लोक आहेत ही चोर असतात. स्थानिक लोक कधी चोऱ्या करते नाही, जी बाहेरून लोक या ठिकाणी आलेत तीच लोक या ठिकाणी चोऱ्या करतात, दारू पिऊन या ठिकाणी गोंधळ करतात. ही नशेवाली जी लोक असतात हीच ही कामं करत असतात. तर मला आपल्या मार्फत हे प्रशासनाला एकच सांगायचं की आपण आपले पथक जास्त प्रमाणात तयार करावे, जेणेकरून अशा लोकांवरती कारवाई केली पाहिजे. गाड्या त्यांच्या सोडल्या नाही पाहिजे, ज्या गाड्यांचे कागदपत्र नाही त्या गाड्या त्यांनी पोलीस स्टेशनला जमा केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या ह्या जुन्नर तालुक्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारच्या चोऱ्या होणार नाही. आणि आपल्या परिसरामध्ये जे काही आपले ग्रामपंचायतचे सरपंच असतील व जिल्हा परिषद सदस्य असतील, मला त्यांना एकच आव्हान करायचं की आपल्या गावाच्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचे CCTV आपण या ठिकाणी बसवले पाहिजे. ग्राम सुरक्षा दलाचे जे आपले जवान याच्या आधी आपण जी मुलं तयार केली त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये ग्राम सुरक्षा दल असेल, होमगार्ड असतील, पोलीस असतील, यांच्या संयुक्त विद्यमानाने आपली गस्त वाढवली पाहिजे, जेणेकरून आपल्या परिसरामध्ये केबल चोरी असेल, चेन असेल किंवा गाडी चोर असेल तर याच्यावरती 100% आळा बसेल. आता निवेदनामध्ये सूरजभाऊ असतील, बाकी शेतकरी सगळ्या पद्धती
पदाधिकाऱ्यांनी ही भावना व्यक्त केलेली आहे. आपल्या मार्फत मला एकच प्रशासनाला सांगायचं आहे की आपण याच्यावरती काटेने लक्ष द्यावं, जेणेकरून शेतकऱ्यांचं कोणत्या प्रकारचं आर्थिक नुकसान होणार नाही. कारण की ज्या दिवशी केबल चोरीला जाते 2-3 दिवस त्याला केबल विकत घ्यायला लागते आणि 2-3 दिवस जर त्या जमिनीत जर पाणी गेलं नाही तर ती झाडं जी लावलेली आहेत ते शेतमालाचं 100% नुकसान होतं. तर याची भरपाई कोण करणार? मुळातच शेतकऱ्यांची आता सध्या परिस्थिती फार हलाखीची आहे. आता आम्ही सगळे डोळ्यांपासून या ठिकाणी सगळे शेतकरी आलेले आहेत. तर प्रशासनाला आपल्या मार्फत साहेब हीच विनंती आहे की आपण आमची ही सगळ्यांची विनंती, कळकळीची विनंती, ही विनंती आपण या ठिकाणी स्वीकारून आतापासून लगेच कामाला लागून या सगळ्या गोष्टींवरती आपण काम करावं. धन्यवाद. शेतकरी शेती करत असताना त्याच्या जीवनामध्ये फार संकटांना सामोरं जायला लागतं. खरं तर शेती करत असताना पाणी शेतीसाठी आवश्यक गोष्ट असते आणि आपल्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने पाणी असल्या कारणामुळे शेती चांगल्या पद्धतीची केली जाते. आणि मग शेती विद्युत पंपाचे वीज चोरीचं प्रमाण आपल्या तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर मध्यंतरीच्या काळामध्ये ठराविक भागांमध्ये नदीच्या काठच्या केबल चोरीचं प्रमाण व्हायचं, परंतु आता सर्रास सगळ्या भागांमध्ये केबल चोरीचं प्रमाण मोठ्या स्वरूपात झालं. आज या ठिकाणी DYSP साहेबांना भेटण्यासाठी आपण सुरेश भाऊ वाजगे या शेतकरी संघटनेचे शेतकरी आणि आम्ही सगळी पदाधिकारी मंडळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर साहेबांनी पण आमचं म्हणणं सगळं समजून घेतलं. त्यांनी पण त्यांच्या पोलीस प्रशासनाला त्या पद्धतीने सूचना देण्याचं आश्वासित केलं असताना 1-2-4 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला सर्व शेतकऱ्यांना मिळेल असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे दोषी भेटतील ते सुरेश भाऊंनी सांगितले की त्यांच्यावर मोकासारखी कारवाई करण्यात येईल असंही DYSP साहेबांनी आम्हाला सूचित केलं. गेले 8 दिवस झाले जुन्नर तालुक्यामध्ये इलेक्ट्रिक पंपांच्या केबल चोरीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मग त्यामध्ये येडगाव असेल, नारायणगाव असेल, वारवाडी असेल, गुंजवाडीचा काही भाग असेल, पिंपवंडीचा भाग असेल, हा विषय घेऊन आम्ही सर्वजण, सुरेशभाऊ आहे, संजयभाऊ आहे, योगेश तोडकर आहे, शेतकरी आहे, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित, बाळासाहेब निंबाळकर सुद्धा आहे, जुबेरभाई शेख सुद्धा आहे. अशा प्रकारे आम्ही हा विषय घेऊन या ठिकाणी DYSPच्या समोर मांडला की ही वीज चोरी म्हणण्यापेक्षा वीजची केबल जी असते, मोटरची केबल, इलेक्ट्रिक मोटरची केबल, ती कॉपरची वायर असते आणि त्या कॉपरची वायरची कॉस्ट अतिशय खूप मोठ्या प्रमाणात असते. एकदा का चोरी झाली का पुन्हा ती शेतकऱ्यांना घेण्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध नसतो. आता पैसा आणायचा कुठं, हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. या संदर्भात DYSPची आम्ही गाठ घेतली, DYSPला एक निवेदन दिलं. हे निवेदन आम्ही सर्वांनी DYSPला त्या ठिकाणी दिलं आणि DYSP म्हणून एक त्यांनी पण आम्हाला आश्वासित केलं की तुम्हाला एक 4-8 दिवसामध्ये किंवा 2-4 दिवसामध्ये हे चोरीचं प्रमाण थांबलेलं असेल. परंतु साहेबांना सांगितलं चोरीचं प्रमाण थांबणार तर आहेच आहे, परंतु यापुढे एक सुद्धा चोरी होता कामा नाही. कारण जी केबल आहे ती कॉपरची आणि कॉपरच्या केबलची खूप मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते आणि ती शेतकऱ्यांना उपलब्ध नसते. आणि म्हणून जर कॉपरचं वायर जर चोरी गेली, आता उन्हाचं टेम्परेचर किती आहे, 40, 42, 45. शेतकऱ्यांनी नवीन एक लागवड केली आहे शेतमालाची, मग त्यामध्ये तरकारी असेल, भाजीपाला असेल, अन्य कोणते दाणामिठी असेल, त्याला जर 1 दिवस जर पाणी सोडलं नाही, 1 दिवस रोज, तर दुसऱ्या दिवशी ते जळून खाक होतं आणि मग ते भांडवली उत्पादन कुठून आणायचं, भांडवली खर्च असतो, बाकी सगळे खर्च, खत, बियाणे, या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. म्हणून आम्ही या ठिकाणी DYSP साहेबांना निवेदन दिलं आहे. DYSP साहेबांनी आम्हाला सांगितलं की या गोष्टीवर मी गांभीर्याने लक्ष देणार संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये. धन्यवाद. शेतकऱ्यांच्या मोटरीची वीजचे जे केबल आहे ते चोरीचं प्रमाण जुन्नर तालुक्यात अधिक वाढले. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असतील, सुरेश भाऊ, आम्ही सर्वच जण आज आळेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी DYSP साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो. तर शेतकऱ्यांचे ज्या मोटरी आहेत, आता ऐन उन्हाळा आहे, 42°C तापमान आहे. एवढ्या तापमानामध्ये आज टोमॅटो असेल, फ्लावर असेल, याची प्रचंड प्रमाणात लागवड जुन्नर तालुक्यात होते आणि ही पिकं जगवायची असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं जर ती केबल चोरीला गेली तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं. मानसिक जो ताण आहे, मनस्ताप आहे, तो शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. म्हणून आम्ही या ठिकाणी DYSP साहेबांना भेटून सर्वच जणांनी सांगितलं की आपण या आरोपींचा शोध घ्यावा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व इथून पुढे या चोरीचं प्रमाण किंवा शून्यच होईल यासाठी आपण प्रयत्न करावे.